काहीतरी ऑपॉर्च्युनिटी भेटते पण लाईफ मध्ये शांत बसायचं नाही आहे खरं तर. आता ड्युटी संपलेली आहे आणि आता मी घरी जात आहे. ड्युटी संपायला बराच वेळ लागतोय. तर आज रविवारचा बाजार आहे त्यामुळे गर्दी आहे भरपूर. इथे खेकडे आहेत बघा. कसं आहे? 250 रुपयाला खेकड्याची एक पाटी आहे. तर जवळजवळ 10-12 खेकडे भेटतात. पण आपण खेकडे घेणार नाही आहोत. आपल्याला चिकन घ्यायचं आहे. आणि इथं बघा चिकनला पण गर्दी आहे. तर इथनं पहिलं चिकन घेऊया. बायको हे बघ चिकन आणलंय. 1 किलो चिकन आहे. मस्तपैकी तुपातलं ग्रेव्ही टाईप चिकन आणि पिवळी बिर्याणी करायची लोक. कळलं का? ओके. तर आज सकाळी नाश्त्यात आलूचे पराठे आणि चहा आहे. तर आता पहिला नाश्ता करून घेऊया. तर आज संडे स्पेशल म्हणून स्वातीने मगाशी आणलेले चिकन मस्तपैकी केलेलं आहे तुपातलं. पाहू शकता इथे. वाह मस्तच. आणि इथं आमची बिर्याणी होत आहे. अजून बिर्याणी चालू आहे. अजून बिर्याणी शिजत आहे. अजून बिर्याणीला वेळ आहे. तर अशा तऱ्हेने एकंदरीत आजची मेजवानी चिकन बिर्याणी आणि सुक्क चिकन मस्त पैकी. तर फायनल 2 वाजलेले आहेत. सकाळी नाश्त्याला आलूचे परोठे खाल्ल्यावर आता चिकन आणि चपाती खात आहे. इथं स्वाती खात आहे. स्वाती सध्या आज तब्येत जरा बरी नाही आहे त्यामुळे ती काय एवढी ॲक्टिव्ह दिसत नाही आहे. तर मित्रांनो आज खऱ्या अर्थाने असं कोल्हापुरात पावसाळा चालू झाला असं वाटायला लागले. भरपूर पाऊस आहे. जोरात पाऊस आहे. सगळीकडे पाऊस चालू आहे. त्यामुळे बाहेर काय कुठं जाता येईना. घरातच थांबायला लागते. तर तुम्हाला पाऊस दाखवतो मी. तर हे पहा पाऊस चालू आहे. त्याच्यात पाऊस दिसत नसेल पण खरंच पाऊस जोरात चालू आहे. त्यामुळे आता घरातच थांबायची वेळ आलेली आहे. कुठं जाता येत नाही. मित्रांनो तेव्हा खरंच मनाला खूप आधार आणि खूप मोठेपणा वाटतं जेव्हा आपली मुलं आपली लहान मुलं मोठे मोठे विचार मांडतात. ते एक मी तुम्हाला दाखवणार आहे. खरंच ते व्हिडिओ पहा. त्यात माझा प्रतुल्यने आतापर्यंत 2 नाटकांमध्ये भाग घेतलेला आहे. दोन्ही नाटकं खूप छान झालेली आहेत. त्याची बरीचशी बक्षिसं भेटलेली आहेत त्याला त्या नाटकांमध्ये. तर तुम्हाला त्या नाटकासंदर्भात त्यांचं जे मीटअप झालता नंतर सगळ्यांचा तर त्या संदर्भातला एक व्हिडिओ दाखवणार आहे. प्लीज नक्की बघा सगळ्यांनी व्हिडिओ आणि कसा वाटला ते मला प्लीज कमेंट करा. तर मी व्हिडिओ पण तुम्हाला त्याचं ते शेअर करणार आहे. त्यावेळेस खूप एन्जॉयफुल. साक्षी रोनित वगैरे माझे मित्र माझे रिलेटिव्ह जेवढे पण असले बिंदास ते काय बोलायचं बोलू. बट जेव्हा मी असं बाहेर जातो अनोळखी लोकांसमोर जातो तेवढं माझ्या समोर कॉन्फिडन्स येत नाही. बट जेव्हापासून मी नाटक करतोय तेव्हापासून कोण पण भेटलं काय भाऊ मी आरामात आता एक किस्सा सांगतो तुम्हाला. बसमधनं आम्ही जात होतो मुंबईला जातो. त्यावेळेस तो रोनित बोलला आणि तो माणूस लय भारी दिवसात आम्ही दोघे डायरेक्ट काय रे भावा ते पण हात घाललं. असं म्हणजे जर समजा कोइन्सिडन्सली आपल्याच लोकांमध्ये जर असं झालं आपण नवीन नवीन मित्र बनवू शकतो. नवीन नवीन लोक जोडू शकतो. एक लोक बंधुत्व असताना ते आपल्याला एकत्र करायचं आहे. तर थँक्यू मी बोलतो सगळ्यांसाठी अलंकार कला अकॅडमीला ज्यांनी मला एक कॉन्फिडन्स दिलं लोकांमध्ये बोलायला. तस एवढे सारे मित्र सरांनी मला एक गोष्ट शिकवली की जे आपल्या लाईफमध्ये डिटेल्स असतात ते खूप इम्पॉर्टंट असतात. फॉर एक्झाम्पल आता मी जर नॉर्मली नाटक वगैरे करायला लागलो सर नाही आवाज अजून जरा जास्त पाहिजे. हे असं नाही असं करायचंय तुला इकडं नाही 1 सेंटीमीटर तरी मागं पाहिजे. 2 पावलाचा तू परत बोलून दे. एवढ्याच काय गोष्टी आहेत ना त्यामुळे लक्षात आलं. म्हणून यापुढे मी कुठली पण काय गोष्टी असेल ती एकदम क्युरियसली करायला बघतो. आणि नाटकामुळे अजून एक गोष्ट माझा फायदा झालाय की आता कसं आपल्या लाईफ मध्ये ना असं नॉर्मल कोण जगत नाही.
काहीतरी करायची इच्छा होते. तसं नाटकाची सुरुवात करत तर साक्षीमुळे झाली माझ्या लाईफमध्ये. मी पप्पा मम्मी आणि भाऊ माझा जागो आम्ही मंदिरात गेलो होतो ज्योतिबाला. तसंच लाईफ माझी नॉर्मल होती. काय घरी जाऊन परत कम्प्लिशन करायचंय. कम्प्लिशन करून आलोय मी. काय आता सगळा अभ्यास फक्त क्लास विषय संपला. साक्षीचा फोन आला. साक्षी बोलली तुला अरे नाटकाला गरज आहे. मी बोललो तिला थांब मम्मीला विचारतो. मम्मीला बोललो मी डायरेक्ट मम्मी नाटकाला मी जाऊ काय. बोल जा. साक्षी उद्या मी टाइम सांग घेतो. मी बोललो देवा तुझी काहीतरी ऑपॉर्च्युनिटी भेटली मला. असं लाईफ मध्ये शांत बसायचं नाही आहे खरं तर. असं गाडीमध्ये कसं कुठेतरी ऑफ रोड असायला पाहिजे, कुठेतरी स्पीड पाहिजे, कुठेतरी स्टंट्स पाहिजे. सरळ गाडी जाताना काही फायदा नाही. एसी लावला कुठे त्याचा त्रास होते. गाडीत जर सगळ्यात जास्त कम्फर्टेबल असेल एसी वगैरे लावून शेवटी मधीनामध्ये काहीतरी उलटी होता. ऍडव्हेंचरच व्हा, क्युरियस व्हा, काहीतरी काय करायला व्हा. मी एवढंच बघतोय. मी सध्या तर आता या नाटकातून जरी मी रिटायरमेंट घेतली असेल, मी सरांना सांगून ठेवले मुंबईच्या जेव्हा आमचं नाटक हे झालं, तुम्ही जे मोठ्या लोकांचे जे नाटक असतात त्यांचं मला सांगा, माझी जिथं गरज पडेल मी तुम्हाला तिथं बोलवा. कशी सांभाळावी आणि त्यातून आपण सादरीकरण कसं करावं, तिथे गेल्यानंतर आपण काही गोष्टी असतात, प्रॉब्लेम्स असतात, ते फेस करत आपल्याला शिकायचं आहे. नाटक ही गोष्ट अंतर आहे. आपल्याला माणूस म्हणून तर कसा वाटला व्हिडिओ? आवडला असला तर लाईक करा, शेअर करा. आणि हा व्लॉग मी आज इथंच थांबवत आहे. काय चुकलं असलं तर माफ करा आणि आवडला असला तर प्लीज नक्की लाईक करा, शेअर करा. आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा, कारण आम्ही फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच आहोत. तर भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी. जय शिवराया.